प्रश्न आहे. आता भाजपसोबत उभाठा शिवसेना गेलेली आहे. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. खरंच कोणाचं चांगलं आहे म्हणून काय विश्वास मतदारांमध्ये कोणावर काही ठेवायचा? संभ्रम नाही आहे. मी सांगतोय, तुम्ही मतदारांना व्यवस्थित वाचा. मतदार काय भूमिकेत असतं तुम्ही सांगा. जिल्हा परिषदला जर भाजप आणि शिंदे सेना जर वरचढ ठरत असेल, इतक्या ताकदीनं येत असेल, म्हणजे जिल्हा परिषदचा मतदार म्हणजे ग्रामीण मतदार, शेतकरी मतदार हाय जर BJPले आणि युतीतल्या पक्षाला वोट मारत असेल तर मग राहिलं काय मतदारामध्ये? कसं आहे, लोकशाही पाहिजे म्हणतात लोक, पण लोकशाही जोगते लोक तर पाहिजे का नाही? इथं लोकशाही जोगते लोकच राहिले नाही. व्यवस्था अशी आहे का जितना लुटना आहे उतना लूट लो, जितना जमता है उतना जमा लो. आणि मुळात राजकारणी लोकांना धर्म आणि जात हे अजेंड्यावर आली आहे देशामध्ये. इथं धर्म, जात आणि नाहीतर पैसा, या तीन गोष्टीनं या लोकशाहीला खाल्लेलं आहे. आणि जोपर्यंत आम्ही राष्ट्रीयत्व खरं स्वीकारणार नाही, मी राष्ट्रावर प्रेम करणं शिकणार नाही, मी या भूमीवर प्रेम करणार नाही, पण ते प्रथम स्थानी आहे का? भारत प्रथम स्थानी आहे का देशामध्ये? धर्म प्रथम स्थानी आहे, जात प्रथम स्थानी आहे, प्रत्येकाच्याच जातीतलं, एका धर्माचं नाही बोलत. त्याच्यानं इथं गरीबच राहणार आहे, श्रीमंत. आणि मग श्रीमंत लोक काय करन का, आता तुला ताप आला ना, हे क्रोसिनची गोळी घे, थोडासा उतरला का कामाला लाव. म्हणजे निवडणूक आली का हे चिकन आणि मटण खाय किंवा पैसा घे. नाही तर मग जाती धर्माचं टेरामाशीन मारलं का, तो मूळ शेतकऱ्यानंच मतं मारले का नाही भाजपच्या कमळले भाऊ? नाही मारले का? आम्ही आंदोलन पावसामुळं एकंदरीत सगळ्या याच्यातून मागं घेतलं तर आम्हाला लोक बोंबलले. आणि आता तुम्ही मतच ले का भाजपले मारले. आता कुठे गेलं रे तुमचं शेतकरी? जय जवान जय किसान. काय चाललं काय? तुम्ही जे म्हणता ना मतदाराला जमणार नाही आणि मतदार संभ्रम, मतदार खायचा संभ्रमात आहे. मतदार म्हणते जिधर से मिलता है, कुछ लोग तो ऐसे आहे मतदार त्या जिकून भेटून तिकून जमून टाक सायाले. तुम्ही सांगतोय माझे काही कार्यकर्ते, मी 20-20 वर्ष त्या कार्यकर्त्याला खतपाणी घातलं, ताकद दिली. तो कार्यकर्ता वेळेवर BJPला वाटलं का नाही बाबा हा निवडून येतो, त्याला घेऊन घेतलं. कार्यकर्ता चालला गेला BJPत, तो निवडून आला, बरं वाटलं, समाधान आहे. आता कार्यकर्तेसुद्धा राजकीय पक्षाला भाड्यानं घ्यावं लागतं. हे व्यवस्था आहे. कोण जाग्यावर आहे? नेता जाग्यावर नाही, कार्यकर्ता जाग्यावर आहे का? तोही नाही. आणि मतदार आहे 50% जाग्यावर नाही आहे भाऊ. अर्धे मतदानाला जात नाही आणि उरलेले मतदानाला जाते, तो काही गेम करते आणि बरे बिचारे इमानदार राहते, ते झोपून पश्चाताप करत राहते. ते तुमच्यासमोर येतही नाही, तुम्ही त्याच्यापर्यंत जात नाही. अजित पवारांचं विमान हितासाठी एवढे महत्त्वाचे आहे. कदाचित ज्यांना सुरक्षा पुरवल्या जातं हे म्हणजे राष्ट्रच आहे ना हो. म्हणजे ते तुमची बाकी जनता खड्ड्यात 35-53 लाख कोटीचं बजेट मांडलं केंद्र सरकारने. त्यातले 23 लाख कोटी तर कर्ज आणि व्याजातच गेले. म्हणजे राहिले त्याच्यातले 10 लाख कोटी पुन्हा प्रशासकीय वगैरे असं जर केलं तर 35 लाख कोटी कुठे गेले, तर ते सामान्य माणसाच्या घरात आलेच नाही. आणि उरलेल्या शेतकऱ्यासाठी किती तरतूद केली? 1,83,000 कोटीची. बरोबर आहे. आता या सरकारनं जे काही ड्रिल केली तिकडे, त्याच्यामध्ये काय प्रभाव मोदीजीवर आहे किंवा बॅकमेलिंग करतं का अमेरिका मला माहीत नाही. त्याच्यामुळं किमान दूध उत्पादक शेतकऱ्याचं, कारण आयात आता शून्य झालेलं आहे दूध उत्पादक जे काही पदार्थ आहे त्याच्यावर, तर एका वर्षात 1 लाख कोटीचं नुकसान होणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्याचं. बजेट किती शेतकऱ्याला आहे? तर 1 लाख कोटी. नुकसान किती? तर 1 लाख कोटी. एका पदार्थावर बोलतो बरं. हे फार मोठी डिलिंग आहे. आणि कापूसचं पाहा ना तुम्ही, कापसाचं जर आज आयात झाली नसते, 25 ते 30 लाख गाठी आयात केल्यामुळं कापसाचे भाव 7,000वर येऊन थांबले ना भाऊ. आम्ही गेलो असतो 12,000वर जर कापूस आयात झाला नसता तर. पण ते काय असं आहे, आम्ही शेतकऱ्यासाठी भिंत बनवू, आम्ही शेतकऱ्याला म्हणजे बाजीप्रभू होऊ. ते अमेरिकेतली ते म्हणतात ते कुठलंच काय येऊ देणार नाही आणि आम्ही मोदीजी दोनही हातात तलवार घेऊन लढणार. आता यायच्याच कुठं तलवार गेली पाहा लागेल, शोधावं लागेल. बहुत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील कसं आहे, तो ठेका आरोग्यमंत्री किंवा सचिवानं काम दाखवलं असेल, त्यांना ठेका जर एकत्रित काढला. आता पहिले कसं सिव्हिल सर्जनला औषध घेताचे अधिकार होते ना उपसंचालक. आता ह्या सगळ्या औषधी घेताचे अधिकार ठेवले मंत्रालयात. पुऱ्या राज्यातले हजारो कोटीचं औषध आता मंत्रालय खरेदी करते. लावला गेम बरोबर. आता कमिशन खा
आणि इकडे औषध महाग करा. हे सगळी गेमबाजी. ना खाने दूंगा ना खाऊंगा, सबसे ज़्यादा खाने वाला अगर कोई है देश के अंदर तो बीजेपी है. सबसे ज़्यादा, सगळ्यात जास्त खाणारे. हे वरबडून खाऊन राहिले. म्हणजे पहिले टेंडर कोणाला द्यायचं याच्यासाठी पैसे खात होते, आता हे टेंडर देण्यासाठी पैसे खाते. समजा 4 बिल असेल तर 4 बिलचे वेगळे पैसे पण द्यावे लागते. म्हणजे काय म्हणतं आहे, बजेटच नाही आहे, पैसेच नाही आहे. पैसे नाही आहे म्हणून मग पैसे द्या, मग बिलं काढा. तुम्ही सांगा, MRGSचे पैसे अजून भेटले नाही मजुराले. 3 महिने झाले MRGSवाल्याचे. संजय गांधीचं लाडकी बहिणीचे पैसे 2 महिन्याच्या भेटले नाही. तुमच्या अपंगाचे पगार भेटत नाही आहे वेळेवर. ज्याला 2 पाय नाही त्याला साले हो तुम्ही पगार वेळेवर देत नसून तुमच्या कुठं मारावं रे. मारली नाही पाहिजे. आता आम्ही पाहतोय योग आले तर मारू त्यांच्या कानपटी. साधी ST बस आपण डेपोत जागा असल्यावरच लावतो का नाही. आता जागा दिसलीच नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे का, फ्लाईट जर आहे, विमान जर ते आहे तर ते कुठल्याही 1000% जेथपर्यंत लँडची स्थिती येत नाही तेपर्यंत उतरायचं नाही. हे सगळ्या गाईडलाईन्स आहे. आणि त्याला कार्यक्रमच देतं का इथं जर उतरल्या जात नसाल तर तुम्ही दुसरा एअरपोर्ट देतं. ते लगेच 1-2 तास पुण्याचा अंतर होतं अर्ध्या तासाचं. का बरं केलं नाही, प्रश्नचिन्ह आहे. का एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली, त्या संबंधित अधिकाऱ्यानं कशी घेतली. जिथं अजितदादा म्हणजे एक उपमुख्यमंत्री असतानासुद्धा जर अशा प्रकारचे अपघात होतात तर म्हणजे आमच्या यंत्रणा किती किळस झालेल्या आहे. हे किळसवान प्रकार आहे, लक्षात घ्या. बरं झालं ते बाजूच्या वस्तीनं नाही पडलं, गेलं होतं ना बाकीचे लोक आधी. चार्टला दाखवला ज्यामध्ये एक प्लास्टिकची बॉटल आहे. काही दिवसांपूर्वी अजितदादांनी ती बॉटल वापरण्यास नकार दिला होता. आणि निवडणुकीच्या काळामध्ये काचेच्या बॉटलीचं पाणी पिण्याचा एक किस्सा रोहित पवारांनी सांगितला. तुम्ही कसं बघता याकडे, की काचेची बॉटली का आणि प्लास्टिकच्या बॉटलीमध्ये काय टोचलं जातं किंवा काही होऊ शकतं. काय होतं आहे आखरी का, जर काही करायचं असलं तर तिथं चान्सेस वाढतात ना प्लॅस्टिकमध्ये. काचेमध्ये थोडे चान्सेस कमी होते. दुसरं काय म्हणजे संभ्रम असेल कुठं ना कुठं. आणि मुळात अजितदादा म्हणे माझ्याजवळ पण फाईल आहे. अजितदादाची फाईल भाजपकडे होती. अजितदादाच्या लक्षात आलं का भाजपवाले जर फाईल ठेवू शकते तर आपणही फाईल ठेवू शकतो. आता त्यांची फाईल जर भाजपले भारी पडत असेल तर हे किंतु परंतु पुन्हा निर्माण होते. असं आहे. माझं काय मत आहे का, भाजप म्हटलं का आता संशयामध्येच पाहतं. म्हणजे त्यांनी खांद्यावर हात टाकला तरी लोक म्हणते हा मेला, त्याच्या खांद्यावर आपण टाकला तरी लोक म्हणते ते काय सापासारखे लोक आहे. हे विषारी नाग आहे साप भाजप म्हणजे. त्याच्यानं तो भाजपसोबत दुश्मनी भी नाही दोस्ती भी नाही. हम तो दुश्मनी कर चुके आहे. त्याच्यानं ते कधी नाक पाठवू शकतं आमच्याकडे. राष्ट्रपती विलिनीकरणाचं ते आहे ना, विलिनीकरण करायचं नाही करायचं कशासाठी करणार आहे ते 2 पक्षाचा विषय आहे. आपण काय बोलणार आहे. आमचा तर पक्ष इतका लहान आहे, आम्ही काय बोलणार त्याच्यात. आम्ही कार्यानं मोठे आहोत पण राजकीयदृष्ट्या आम्ही फार लहान आहोत. मग सरकारचे ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.